वर्षाची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। मी आज मराठमोळा चिकन बनवते आहे। त्यासाठी 1 किलो चिकन घेतलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: गरम मसाले, लवंग 4, हिरवी वेलची, दालचिनी, तेजपत्ता, गरम मसाला, चिकन मसाला, हळद, मीठ, लाल मिरची पावडर आणि घाटी मसाला, 4 चिरलेले कांदे, सुकं खोबरं, ओलं खोबरं, लसूण, अद्रक आणि फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि ग्रेव्ही मसाला। पाण्याने धुवून घेतलंय। त्याच्यामध्ये हळद 2 चमचे, मीठ चवीनुसार, जिन्नस हे अद्रक लसणाची पेस्ट चिकनला लावायची। मॅरिनेट करायला ठेवूया। तोपर्यंत बाकीची तयारी करूया। कढईमध्ये थोडं तेल टाकूया। नंतर आपण खोबरं टाकूया। गरम करूया। हे आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तेल टाकूया पहिला आपण। थोडं गरम झालं की कांदा टाकते। थोडासा लाल होईपर्यंत करते। कांदा थोडा लाल झाला की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकूया। तेजपत्ता, वेलची, दालचिनी आणि लवंग। आपण चिकन टाकूया। फ्राय करूया। आणि चिकन हे नेहमी चमच्यानेच हलवायचं, नाहीतर उलटण्याला हलवलं तर शिजत नाही। थोडं फ्राय झालं की मीडियम गॅसवर आपण वरती ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतूया। ते पाणी गरम झालं पाणी गरम झालं की मग त्याच्यात चिकन मध्ये ओतूया। मटन शिजेपर्यंत आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया। झाले आपण या चिकन मध्ये ओतूया आणि 10 मिनिटं चिकन शिजायला ठेवूया। गरम झालं की कांदा टाकूया।
परतून झाले की अद्रक लसणाची पेस्ट, सगळं लाल होईपर्यंत परतून द्या. चांगलं लाल झालं की त्याच्यात आपण मसाला, वाटलेला मसाला टाकूया. पण चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया. हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मग हे शिजलेलं चिकन याच्यामध्ये टाकूया. पहिले लाल मसाला, मिर्च पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, घाटी मसाला, हे सगळे जिन्नस एकसारखे परतून घेऊया. मीडियम गॅसवर हा मसाला बारीक लाल होईपर्यंत परतून घेऊया. हे चिकन मसाला चांगला परतून झाला आहे. ते चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि 10 मिनिटं वाफायला घेऊया. शिजून 10 मिनिटं झाली आहेत. कोथिंबीर, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि दुसऱ्या रेसिपीसाठी कमेंट बॉक्समध्ये सांगा.